नमस्कार मंडळी, मी किशोरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे। उन्हाळी वाळवणाच्या उपवासाच्या पदार्थांमधला आजचा हा चौथा पदार्थ आहे बटाटा आणि साबुदाण्याचे पापड। तर हे बटाटा साबुदाण्याचे पापड मी माझ्या आईच्या पद्धतीने सांगत आहे, कारण माझी आई अशाच पद्धतीचे बटाटा साबुदाण्याचे पापड करायची। तर त्यासाठी इथे मी 1 किलो बटाटे कुकरमध्ये ठेवलेले आहेत, उकडून घ्यायचे आहेत। साबुदाणासुद्धा मी रात्रीच भिजवून ठेवलेला होता, तर छान असा भिजलेला आहे। पापड छान चटपटीत लागावेत ह्यासाठी मी एक वाटण घालणार आहे। तर त्यासाठी 5 ते 6 हिरव्या आणि लाल ओल्या मिरच्या घेतल्या आहेत, 1 इंच आल्याचा तुकडा, 1 टेबलस्पून काळी मिरी आणि 1 टेबलस्पून जिरं घातलं आहे आणि त्याचं जाडसर असं वाटण तयार करून घेतलेलं आहे। आता एका स्वच्छ काचेच्या बरणीमध्ये मी हे भरून घेत आहे, कारण मला वेगवेगळ्या प्रकारचे उपवासाचे पदार्थ बनवायचे आहेत आणि त्यासाठी मला हे वाटण लागणार आहे। तर मी एकाच वेळेस हे संपूर्ण वाटण तयार करून घेतलेलं आहे। चाळणीला मी थोडं तेल लावून घेतलं आणि आता त्यामध्ये हा भिजवून घेतलेला साबुदाणा मी वाफवून घेत आहे। तर वाफवून घेतलेला साबुदाणा जर आपण पापडामध्ये वापरला तर पापड दिसायला छान दिसतात आणि खायलासुद्धा छान लागतात। बटाटे उकडलेले होते, आता मी सोलून घेत आहे। तर थोडं थंड होऊ द्यायचं आहे, त्यानंतरच मग बटाटे सोलून घ्यायचे आहेत। बटाटे आणि साबुदाण्याच्या चकल्या तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितल्याच आहेत, तर अगदी त्याच पद्धतीने हे सुद्धा मिश्रण तयार करायचं आहे। फक्त आपण चकल्यांऐवजी पापड तयार करणार आहोत। तर सर्व बटाटे मी सोलून घेतले आणि किसणीने किसून घेतलेले होते। त्यानंतर आता ह्या पुरण चाळणीमधनं मी पुन्हा हे बटाटे काढून घेत आहे, कारण बटाटे किसल्यानंतरसुद्धा बटाट्याच्या काही गाठी वगैरे राहतात, तर त्या राहू नयेत म्हणून ह्या पुरण चाळणीतनं मी काढून घेत आहे। तर हातांनीच मी छान बटाटे पूर्ण काढून घेतले आहेत। बघू शकता सॉफ्ट असं आता हे मिश्रण तयार झालेलं आहे, कारण किसणीने किसल्यानंतरही काही गाठी गुठळ्या वगैरे राहतातच आणि पापड तयार करताना मग ते त्रास होते, म्हणून असं पुरण चाळणीमधनं बटाटे काढून घ्यायचे आहेत। आता ह्यामध्ये मी वाफवून घेतलेला साबुदाणा घातला आहे। चवीनुसार ह्यामध्ये आता मीठ घालायचं आहे। त्यानंतर मग मिरचीचं जे मी वाटण तयार केलेलं होतं तर ते घातलं आहे चवीनुसार, आणि जिरंसुद्धा घालत आहे, अख्खं जिरं घातलेलं आहे। त्यामुळे पापडसुद्धा दिसायला छान दिसतात आणि चव पण छान येते। सर्व मिश्रण जे आहे ते छान मिक्स करून घ्यायचं आहे। मिश्रण छान असं मिक्स केलं होतं, त्यानंतर मी 5 ते 7 मिनिटं मुरण्यासाठी ठेवलेलं होतं। आता मी पापड तयार करायला घेत आहे। तर हे आहे पुरी मशीन, तर ह्यामध्येच मी पापड तयार करणार आहे। तर त्यासाठी मी 2 प्लॅस्टिकचे कागद मी कापून घेतले आहेत असे गोल साईजमध्ये, आणि त्यांना तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे पापड चिकटणार नाहीत पॉलिथिनला। त्यानंतर आता 1 चमचाभर मिश्रण ह्यावर ठेवायचं आहे। त्यानंतर मग तेल लावलेली बाजू पॉलिथिनची जी आहे तर ती ह्या पद्धतीने ठेवायची आहे, आणि मग पॉलिथिन उचलून अशा पद्धतीने पापड ह्या परड्यावर मी ठेवलेले आहे। परड्यावर सुद्धा मी एक मोठा स्वच्छ पॉलिथिन अंथरलेला आहे। तुम्हाला पुन्हा मी पापड करून दाखवते। तर जेव्हा पण तुम्ही पापड कराल ना, तर त्यावेळेस थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। मग हे मिश्रण ठेवायचं आहे, दुसरा पॉलिथिन ठेवायचा आणि मग थोडं प्रेस करून घ्यायचं आणि अगदी अलगदपणे वरचा पेपर काढून घ्यायचा आहे, आणि ज्याच्यावर पापड आपण तयार केलेला आहे ना, तर तो असा
ह्या परड्यावर ठेवून काढून घ्यायचं आहे। तर बघू शकता छान असे हे मी साबुदाणा आणि बटाट्याचे पापड तयार केलेले आहेत। 2 ते 3 दिवस कडकडीत उन्हामध्ये हे पापड वाळवून घ्यायचे आहेत। खूप छान असे हे पापड तयार झालेले आहेत। आता मी तुम्हाला तळून सुद्धा दाखवते। माझी आई नेहमी ह्याच पद्धतीने पापड तयार करायची आणि हे तळल्यानंतर जो साबुदाणा असा वर दिसतो ना, तर तो मला फारच आवडतो, म्हणून मी ह्याच पद्धतीने पापड तयार करत असते। मस्त असे हे पापड तयार झालेले आहेत। चवीला पण छान झालेले होते आणि एकदम खुसखुशीत असे हे पापड तयार झालेले आहेत। तर आजची ही साबुदाणा आणि बटाट्याच्या पापडांची रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि जर रेसिपी आवडली असेल तर आपल्या फ्रेंड्समध्ये, फॅमिलीमध्ये सर्वांना शेअर करा। आणि तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने बटाटा साबुदाण्याचे पापड नक्कीच करून बघा। पापड आवडले असतील तर रेसिपीला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात अशा छानशा नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ रहा। धन्यवाद।